3 षटकांचा मॅच. पहिला बॉल फुल टॉस मिस झालाय. टायमिंग प्रॉपर झालं नाही पण चाललाय चेंडू थर्ड मॅन रिझनला. 2 धावा मिळतील. समीर फुल टॉस बॉल मिस केलाय समीर बाबांनी. नाराजी स्पष्ट पाहायला मिळते. फुल टॉस बॉल बनल्यानंतर फुल टोल बसवला पाहिजे होता. सरळ बॅटने खेळला असता कव्हर किंवा लॉंग ऑफच्या वरून हा षटकार यायला पाहिजे होता. बॅटच्या बाहेरची कडा लागली. थर्डमॅन रिझनला गेला. 2 धावा मिळाल्या. सध्या जबरदस्त फॉर्मात आहे समीर बाबा. 40+ दम या खेळाडूमध्ये आहे. अनुभव आहे आणि चांगल्या टेम्परमेंटने खेळतात हा मॅच. पुन्हा एकदा पुढचा बॉल शेहबाज. यावेळेस करोड टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक येत आहेत. नासर बालदार चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल समीर बाबाला. चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. तर फाबरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसभरात पाहायला मिळाला फाबरा संघाकडून. शेहजाद सतीश पाटील पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू. हो हो खराब क्षेत्ररक्षण पण वाह कमालीचं कमबॅक नासर बालदारचं. दाद द्यावी लागेल नासरला. 2 धावा संघासाठी रोखल्या नासर बालदारनी. 2 धावा येतात. 2 धावांनी धावा संख्या होते 5. शेहजाद चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर 2 पुन्हा एक सिंगल आणि नंतर पुन्हा 2 धावा. आता तिथे एकच धाव होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा कोलडप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. शेहजाद काय फलंदाजी. पण कालच्या दिवसातली फलंदाजी कोण विसरेल शेहजादची. जबरदस्त खेळ केला त्यांनी ज्यामुळे आजचा मॅच आराठी खेळते. आयत आराठी जबरदस्त खेळ. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर पुन्हा सिंगल. साहेब पुन्हा एकदा समीर बाबाकडे. धावसंख्या 6. शेहजाद किती वेळ समीर बाबाला तुम्ही थांबून ठेवाल. शांत ठेवाल. शांत राहील मग तो समीर बाबा कसा. यावेळेस फेकलाय लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतो हा देखणा षटकार समीर बाबाच्या बॅटमधून. सायला आरावी म्हटल्यानंतर पहिलं नाव अदबीने घ्यावं लागतं ते समीर बाबाचं एक लेजंडरी प्लेअर. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. सतीश पाटील त्यांच्यामध्ये आल्यामुळे आणखीन ताकद त्या संघामध्ये निर्माण झाली. पैलू खेळाडू सतीश पाटील. नास्तायकला श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या नावाने ओळखलं जातं. सध्या आपल्या बॅटिंग फॉर्म पासून झुंजत आहेत सतीश पाटील. शेवटचा बॉल. याही वेळेस मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धावा मिळतील एकाच चेंडूवर तब्बल अर्धा डझन. 6 षटकारांनी संपलाय पहिलं षटक. धावा संख्या पोहोचते 18 धावा. म्हणजे पहिल्या 4 चेंडू 6 दिल्या आणि शेवटच्या 2 चेंडूत 12 दिल्या शेहजादनी. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही तर यापेक्षाही चांगली फलंदाजी समीर बाबांनी केली. जबरदस्त फटकेबाजी. उद्याही दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. सनी बॉयज श्रीवर्धन अर्थात सकी मुर्जुक यांनाही इन ॲक्शन उद्याच्या दिवसात आपल्याला इथे पाहायला मिळेल. जेगणी स्पोर्ट्स लाईव्हच्या द्वारे आपण यूट्यूब स्पर्धा पाहतोय. आमचे भावेश पोहेकर आहेत मुख्य टेक्निशियन. परीक्षित कॅमेरामॅनवर सध्या अमोल. जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन नासर बालदार. पहिला बॉल नासर सतीश पाटील साठी. फटका बसलाय. खराब चोख सिलेक्शन. धाव झेल होणार नाही हे समीर बाबांनी ओळखलं होतं. धावायला सांगितलं. पहा जिथे सतीश पाटील एकही धाव धावत नव्हते समीर बाबांनी सांगितलं त्यामुळे 2 धावा मिळाल्या. शॉट खराब होता. स्ट्रोक खराब होता. सतीशला वाटलं झेल गेलाय
पण समीर बाबांनी पाहिलं की झेल सेफ झोन मध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये आहे, निर्जन स्थळी आहे. धावून 2 धावा घेतल्या. दोन धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावसंख्या 20 वर पोहोचते. पहिल्याच बॉल नासर बालदांनी चांगला हाताळला होता. सतीशला जवळ आपल्या जाळ्यात फासलं होतं. क्षेत्ररक्षक नव्हते. शॉर्ट स्क्वेअर लागली. जिथं पंच आहेत मुनाफ राऊत तिथे एकही क्षेत्ररक्षक नाही, त्यामुळे झेल झाला नाही. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा त्याच प्रकारचं स्ट्रोक, पुन्हा एकदा रिप्ले सेम पोझिशन मध्ये, पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आणि पुन्हा एकदा 2 धावा. काय रिप्ले पाहायला. या दोन्ही चेंडू 2 स्क्रीन लावले एकाच डिस्प्लेवर आणि 2 चेंडू दाखवले तर कुठला चेंडू कधी झाला हे फरकही कळणार नाही. क्षेत्रक सेम, स्ट्रोक सेम, एरिया पण तिथं. नासर बादलनी ट्राय पण तशीच केली, याही वेळेस पोहोचले नाही. पहा क्रिकेट काय मजेशीर खेळ आहे. आपल्याला प्रत्येक चेंडूवर एक वेगवेगळं पाहायला मिळतं, पण डबल एकाच वेळेस 2 चेंडूत आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. दोन्ही वेळेस जीवदान मिळाले सतीश पाटीलला. सतीश पाटील कालपासून फॉर्म मध्ये झुंजतो. या स्पर्धेत सतीश पाटीलच्या बॅट मधून षटकार आलेला नाहीये, त्याची प्रतीक्षा साहिल आरावीला आणि तमाम क्रिकेट रसिकांना आहे. कारण श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या सध्या मात्र शांत आहे. हा पुन्हा एकदा खराब स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू आकाशात. यावेळेस पुन्हा संधी नाही सतीश पाटीलला. बॅक टू बॅक 2 वेळेस झेल उडाले होते, 2 वेळेस जीवदान मिळालं. तिसऱ्या वेळेस नासर बालदारनी माघारी पाठवलं सतीश पाटीलला. सतीश पाटील आपल्या खराब फॉर्म पासून झुंजतात. दी बॅटर ताबिश. हे बॅटर ताबिश आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. नासर यशस्वी गोलंदाज. काल अफलातून फलंदाजी केली खऱ्या अर्थाने नासर आणि शहजादने. यावेळी शहजादने चांगली सुरुवात दिली होती 4 चेंडूत, पण शेवटच्या 2 चेंडूत मार पडला त्यालाही. यावेळेस नासर कमबॅक करताना हराटीसाठी. हा चांगली गोलंदाजी नासर बालदारची. ताबिशला एक सिंगल इथं मिळेल. पाय देतात ते वेगाने चेंडूवर. एकच सिंगल इथं मिळेल. एक सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा. स्ट्राईकला समीर बाबा. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नासर बालदार रनअप खूप मोठा आहे. नासर बालदार यांचं आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 15-20 पावलांचं रनअप वेगाने येत आहेत समीर बाबासाठी. पुढचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. हो एक्सप्रेशन काय आहेत नासर बालदारची. एक्साइटमेंट खेळाडू आहे. जेव्हा आपण पाहिलं मैदानात अति उत्साह असता नासर बालदारचा. उत्साह पाहायला मिळतो नासर बालदार. पण त्यांनी शांत ठेवले. जो मैदानातला माहोल होता बॅटिंगच्या टीमच्याकडे, तो आता त्याचा मोमेंटम शिफ्ट करतोय आपल्या टीमकडे. नासर बालदारला आतापर्यंत त्याला यश आले. या षटकात त्यांनी अवघ्या 6 धावा दिल्यात आणि सतीश पाटील या महत्वाच्या फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवले सध्या तरी. पुढचा बॉल. नासर बालदार या षटकातील अंतिम चेंडू. व्हाईट बॉल. उजव्या अष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक सिंगल येते. सिंगलनी संघाची धावसंख्या 25 धावा. शेवटचा बॉल टाकावा लागेल नासर बालदार यांना.
मुख्य पंच अर्षद, स्क्वेअर लेगला पंच मुनाफ, फ्रेंड्स ग्रुप ऑलरेडी ऑर्गनाइज बाय मोहम्मद इलेवन शिववर्धन. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल नासर बालदार, अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. ताबीसाठी फटका पुन्हा एकदा बसलाय. पुन्हा एकदा नासर बालदार त्याच दिशेने जात आहेत. पुन्हा एकदा झेल सुटते. तोच क्षेत्ररक्षक येते चेंडू पकडायला, पण यावेळेस मात्र एकच, दोनच धावा. पुन्हा एकदा 2 धावा. तेच चित्र. याच रन धावलेच नाहीत. समीर बाबाला स्ट्राईक पाहिजे त्यामुळे धावच घेतली नाही, पण हे चित्र याच षटकात 3 वेळेस दिसलं. नासरला 3ही वेळेस अपयश आलं. जर पाहिलं असतं ते हा 3 कॅच आणि तो एक तर 4 विकेट भेटले असते नासर बालदारला या षटकात, पण 3 झेल ते पोचलेच नाही नासर बालदार. चला स्पीड अप घ्या, स्पीड अप घ्या. विनंती असेल फास्ट घ्या जरा. अर्षद दखल द्या तिथे, थोडं फास्ट घ्या कारण आपल्याला मॅच आहे अजून. चला सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला खेळवायचा आहे. पाबरा संघ सेमीफायनल मध्ये गेल्या. संघाची धावत संख्या झाली 25 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. सेमीला झाले, एक सेमीला जाईल. क्वार्टर फायनल पाभरा आणि नडगाव, कारण नडगावच्या लॉट मध्ये नाव आलं होतं, चिठ्ठी निघाली होती. दानिश गोलंदाजीसाठी बॅटची कडा घेतली होती. झेल सुटला यष्टरक्षकाकडून, लो झेल होता, पण असले कॅचेस पकडावे लागतात. तर नासर आले ना आणि धावांना रोख लावला. या धावांच्या धरणाला बांध घातला. फलंदाजाच्या पायात बेड्या टाकल्या, जखडून ठेवलं. एक धावासाठी झुंज दिली नासर बालदारनी. फलंदाजांना शांत ठेवण्यात यश आले. समीर बाबाला शांत ठेवले. पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर शेहजादला लगातारचे 2 षटकार टोकले होते. तिथपासून समीर शांत आहेत. जास्त काळ शांत राहणार नाही. पुन्हा एकदा नासरच्या मस्तकावर दस्तक देऊन हा ठोकलाय षटकार. समीर बाबा शांत बसायला तयार नाही. जबरदस्त फटकेबाजी आपल्यातून. सध्या गेल्या सीझन पासून समीर बाबाचा गोल्डन फॉर्म आहे. मी पाहिले प्रत्येक स्पर्धेमध्ये सेमीफायनलला जातात आणि मग खराब खेळ होतो. प्रत्येक वेळेस रणवेललाही त्यांना संधी होती. चॅलेंजर बाय रणवेलच्या स्पर्धेत सुद्धा तिथेही त्यांच्याकडून चुका घडल्या. या सामन्यात आता समीर मात्र चुका करायला तयार नाही. त्याला माहिती आहे बस झाला, आता एकदा तरी यावेळेस चॅम्पियन व्हायचं आहे. यावेळेस उजव्या अटीच्या बाहेर वाईट बॉल. अतिरिक्त धाव येते. संघाची धाव संख्या 32 होते. समीर बाबाला साथ देत नाही. सध्या साहिल आरावेची परिस्थिती आहे IPLच्या RCB संघासारखी. एकटाच समीर बाबा खेळते विराट कोहली सारखा, बाकी साथ देत नाही ना सतीश पाटील ना बाकीचे तळातले खेळाडू. हा यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतील का? झेल त्यांच्या वाक्याच्या बाहेर आहे. 2 धावा आहेत कंप्लीट. पंचांनी सांगितले शॉर्ट बॅटचा अपील होता विकेट किपरचा, पण पंचाने फेटाळून लावले. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावा संख्या 34. रिव्ह्यूची मागणी करतायत पण आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही. त्याचं कारण आहे कारण आपल्याला सरळ स्ट्रेटला एक मास्टर कॅमेरा आहे. तिथून तुम्हाला रनआउट किंवा शॉर्ट रन मिळणार नाही. त्यासाठी साईड अँगलला कॅमेरा लागतो. 2 कॅमेरे असतील तर आपल्याला रिव्ह्यू प्राप्त होतो. त्यामुळे इथे रिव्ह्यू मिळणार नाही. दानिश चांगली गोलंदाजी करतात. अयात 11 अराटीसाठी. समीर बाबा पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी. लॉंग ऑनच्या वरून आंब्याच्या वनात आणखीन एक षटकार पाहायला मिळते. 40 धावांवर पोहोचवली धावसंख्या. तिसऱ्या षटकात सुद्धा 2 षटकार. एकच गोलंदाज राहिले नासर बालदार, ज्यांनी एकही षटकार किंवा एकही बाउंड्री दिली नाही. आणि मैदानात तेव्हा सतीश पाटील आणि समीर बाबा होते.
जबरदस्त गोलंदाजी नासर बालदाची. शेहजादने पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळले, पण मागच्या 2 चेंडूवर समीर बाबांनी 2 षटकार ठोकली. दानिशने सुरुवात चांगली केली डॉट बॉलनी, पण समीर बाबांनी दुसऱ्याच बॉलवर षटकार ठोकला. आता चौथ्या बॉलवरही षटकार आला. अजून 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूत समीर बाबा नक्कीच मोठे स्ट्रोक केले. 50वर धावसंख्या नेली तर एक मजबूत स्थितीमध्ये साहिल आरावीला घेऊन जातील समीर बाबा. पण दानिशला काय करायचंय, दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्लोवर वन, चांगला चेंडू, इथे 2 धावा घेईल का समीर बाबा? दानिशला एकाच जागेवर थांबवणार आहे. ही रणनीती स्पष्ट आहे. ते ही चालाकी समीर बाबाची नक्कीच आहे. इथे ताबिश बाद होईल, पण समीर बाबा येईल स्ट्राईकला, ही हुशारी आहे. एक धावही मिळेल आणि स्ट्राईक समीर बाबाला मिळेल. याचा फायदा काय आला तर समीर बाबाच्या बॅटमधून शेवटच्या बॉलला षटकार येईल हे ताबिशलाही माहिती आहे, कारण आता बॅटवर बॉल ज्याचा चांगला येतोय तो आहे समीर. अर्थात आपल्या संघासाठी तो धावा करेल. धावसंख्या 41. तरी इन ऍक्शन श्रीवर्धन एक्सप्रेसला आपण उद्या पाहणार आहोत. मुस्तकी मुर्सुकी यांना, सनीबा श्रीवर्धन, त्यासोबत मोहम्मद आराई यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दानिश शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. दानिश समीर बाबासाठी फुल टॉस वर फुल टोल बसेल. चेंडू आर पार, आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार, षटकार. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या पोहोचली 47 धावा. 48 धावांचं लक्ष, डोंगरा एवढं आव्हान आता मात्र पार करावं लागेल आयात 11 आराटी साठी. आणि या 48 धावा करायच्या असतील तर कालच्या सारखी फलंदाजी नासर बालदारला आणि तळाला येऊन शेहजादला 30 फलंदाजी करावी लागेल. कालचा दिवस पुन्हा आठवावा लागेल. आराटीसाठी केलेली काल दिवसभरची मेहनत, आज एखादी चूक आणि पूर्ण दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरेल. तर सगळ्या खेळाडूंना आज खेळ करावा लागेल. नासर बालदारनी कमालीची गोलंदाजी केली. नासर बालदारने आपण पाहिलं तर 7 धावा अवघ्या दिल्या. म्हणजे बाकीच्या खेळाडूंनी 47, तर आपण एव्हरेज घेतलं तर बाकीच्या 2 षटकात 40 आल्या आणि नासर बालदारच्या 1 षटकात फक्त 7 धावा आल्या. तर चांगली गोलंदाजी नासर बालदारची राहिली. या मॅच मध्ये इम्पॅक्ट त्यांनी केलाय. पण बावीया हा सामना जिंकायचा असेल तर आता गोलंदाजी विसरून आयात आराटीला फलंदाजी करावी लागेल. नासर बालदारला, शेहजादला चांगली फलंदाजी करावी लागेल. आयत 11 आराठी, झहीर सोगे आणि नासर बालदार. झहीर सोगेने आमचं अभिनंदनही केलं. त्यांनी सांगितलं आम्ही विदेशात जेव्हा असतो इकडच्या मॅच पाहतो सर, तुमचा आवाज ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. तर झहीर सोगे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आम्हाला त्यांनी आमच्या या समालोचनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॅश प्राइज दिली. त्यांचे खूप खूप आभार झहीर सोगे. तर त्यांनाही मॅच साठी शुभेच्छा. आयत 11 अर्थात त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ आणि त्यांचे बरकुद्दार इथं आहेत अली, तेही मॅचचा आनंद घेत आहेत आणि आपल्या वडिलांना सपोर्ट करतायत हा मॅच जिंकण्यासाठी, चेअर करतायत. नासर बालदार, झहीर सोगे एक चांगले बॅटर आहेत. दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. नासर बालदार स्ट्राईक घेतील. डावखुरे फलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या अर्थात सतीश पाटील येत आहेत. वेग आहे सतीशकडे, भन्नाट वेग, अचूक मारा, अचूक टप्पा, जास्तीत जास्त आखूट टप्प्याची गोलंदाजी आणि परफेक्ट ब्लॉक हॉल टाकण्यासाठी सतीश पाटीलला ओळखलं जातं.
पहिला बॉल सतीश पाटील रनअप करताना थोडे प्रॅक्टिस करताना सतीश पाटील पहिला बॉल नासर बालदार साठी हा डाव्या अस्टीच्या बाहेर आहे का स्टंप वरून आलाय डाव्या अस्टीच्या बाहेर समीर बाबा इशारा करतात की स्टंप वरून आलाय कदाचित यष्टीला लागलाय पण पंच आपल्या जागेवर स्थिर हा डाव्या अस्टीच्या बाहेर वाईट बॉल जसा मिस झाला ना नासरच्या तोंडातून आउट आला वाईट बॉल आहे झहीर येत आहेत नासरला समजावतात कशा प्रकारे बॉल पडला ह्या ही मदत असते एकामेका खेळाडूला आपला कॉन्फिडन्स वाढवायचा असतो उत्साह द्यायचा असतो कारण या धावा कालच्या सामन्यात जर तुम्ही चेस केल्यात तर आजही येऊ शकतात ही इच्छाशक्ती मनामध्ये असणे गरजेचे आहे सतीश पाटील नासर बालदारसाठी डाव्या अस्टीवरून जाणारा चेंडू पॅडवर ब्रश झालाय लेग बिफोरची हलकीशी अपील केली सतीश पाटीलनी फक्त चेक केलं बंदल फलंदाज पंचांकडे नॉट आउट नासर बालदार पुन्हा आपल्या स्ट्राईकवर येतील पहिला वाईड आल्यानंतर डॉट बॉल आलाय 48 धावांचं लक्ष आहे 3 षटकात 18 चेंडू 48 हे ऐकायला पाहायला कठीण जरी हटले तरी नासर बालदार जर मैदानात थांबले तर हे सहज शक्य धावा आहेत नासर सतीश पाटीलच्या चेंडूचा सामना करतील स्ट्रेट ऑन द ग्राउंड वाह सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 षटकार जबरदस्त स्ट्रोक नासर बालदारच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला सतीश पाटील नासर बालदारानं कालपासून प्रचंड चांगल्या फॉर्मात आहे काल त्यांनी जबरदस्त फटकेबाजी केली जेव्हा मॅच फसला होता तेव्हा त्यांनी मॅच आणून ठेवला शेजार डावरीला थोडंसं इझी झालं त्यांनी मग मॅच फिनिश केली होती पुढचा बॉल सतीश पाटील नासर साठी फटका चांगला आहे फुल पॉवरफुल बाप रे बाप डोंगरावर मारला षटकार नासर बालदार चेंडूला पाठवलं हवाई सफर षटकार बॉल अडकलाय जबरदस्त फटकेबाजी नासर बालदारची यात 11 अराठी साठी अली पण खुश आहे इथे आता मॅच साठी तेरा धावा पहिल्या 3 चेंडू सतीश पाटील वर हल्ला चढवलाय आक्रमण चढवलंय नाकात दम आणतोय सतीश पाटीलच्या नाव आहे नासर बालदार जबरदस्त फटकेबाजी चांगल्या फॉर्मात आहे पुढचा बॉल सतीश पाटील याही वेळेस चांगला फटका आहे गॅप प्रॉपर आहे क्षेत्ररक्षक येतात वेगाने फंबल होते 2 धावा इथंही येतील चांगली रनिंग बिटवीन द विकेट झहीर यांची सुद्धा नासरला स्ट्राईक वर आणलंय 2 धावा कंप्लीट होत आहेत 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले 15 धावा नासर बालदार पोहोचतायत 14 धावांवर त्यांनी 4 चेंडूचा सामना केलाय एक वाईडनी संघाची धावसंख्या 15 16ची सरासरी आहे सामना जिंकायचा असेल तर 16च्या सरासरीने धावा 48 कराव्या लागतील सरासरी आता पकडले आता बुलेट ट्रेनचा सफर सुरू केलाय नासर बालदारनी हे बुलेट ट्रेन वालवटी ते आराठी पोहोचेल का सामना जिंकून देईल का नासर बालदारवर लक्ष असेल सतीश पाटीलचा पुढचा बॉल याही वेळेस फटका चांगला आहे यावेळेस 1 बॉल चेंडू लॉंग लागला चालला सीमा रेषा पार धावा मिळतील 4 4 4 चौकार जबरदस्त फटकेबाजी नासरची पाहायला मिळते सतीश पाटीलनी समीर बाबाला सांगून गोलंदाजी केली होती नासर बालदारनी प्रत्येक बॉल रागाने टाकत होता वेगाने टाकत होता आता फलंदाजीली ताकदीने करताना नासर बालदार अफलातून खेळ पहिल्या षटकात तब्बल 19 धावा खर्चटल्यात नासर बालदारनी शेवटचा बॉल आहे टेम्परामेंट काय असेल नासर बालदारचा सतीश पाटील पुढचा बॉल नासर साठी यावेळेस वेग भन्नाट होता यष्टीला चाटून निघून गेला यष्टी रक्षक समीर बाबाच्या हातामध्ये डॉट बॉलनी षटकाची सांगता 19 धावा झाल्यात 48 करायच्या होत्या आता 12 चेंडूत 29 करायच्या आहेत
चला नडगाव संघाचे कॅप्टन या टॉस साठी पुढचा मॅच. रोल बॉल रोल बॉल. झहीर सोगे आता येतात फलंदाजीसाठी. 19 धावा आल्यात. नासरनी जी सुरुवात दिली चांगली ती सुरुवात पुढे न्यावी लागेल झहीर यांना. चांगला अनुभव आहे कारण आपण पाहिलं शहजाद वाईद सारखे फलंदाज असताना झहीर ओपनिंगला आले तर नक्कीच चांगली फलंदाजी करतात. ते अनुभव आहे त्यांच्याकडे सुद्धा. एकोणीस धावा पहिल्या षटकात आल्या. बाबा समीर बाबा आलेत आता गोलंदाजीसाठी. चला टॉस साठी आले दोन्ही कॅप्टन. समीर बाबा आता मॅच जर 11वीला बनवायचा आहे तर याच षटकात गोलंदाजी चांगली करावी लागेल ज्यामुळे शेवटच्या षटकात कठीण होईल धावसंख्या. आणि जर मॅच 18ला जिंकायची आहे तर झहीरला याच षटकात मॅच ढिली करायची आहे. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तो हो. झेल टिपलाय पहिल्याच बॉलवर. झहीर सोगे होतात बाद. इथे 18ला मिळते पहिला आदरा. प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅटला कनेक्ट झाला नाही हा चेंडू. चांगला झेल टिपला 18साठी. अली नाराज झालेत कारण त्यांचे पहिल्या बॉलवर एक झहीर सोगे मात्र माघारी परतले. शहजाद हो हो रिव्हर्स. वा क्लास शहजाद डावरेचा. खूप लांबचा षटकार. समीरला स्वप्नातही वाटलं नसेल की शहजाद डावरे खेळेल रिव्हर्स आपल्या विरोधात. पहिलाच बॉल आणि फेकेल रस्त्यावर षटकार. जबरदस्त स्ट्रोक. आया तिलेवण आराटीसाठी अफलातून फलंदाजी. चांगला खेळला स्ट्रोक. शहजादनी चेक केला होता. एकच धाव इथे मिळेल. समीर बाबा कमबॅक करतात. पहिल्या बॉलवर झहीर यांना बाद केलं. दुसऱ्या बॉलवर शहजादनी जबरदस्त रिव्हर्स स्ट्रोक केला. त्यानंतर आता नासर भालदार साईकवर येत आहेत. संघाची धावसंख्या 26. झहीर सोगे यांच्याकडून खुशखबर असेल. दोन्ही बॅटरला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नासर भालदार आणि शहजादला काय अफलातून स्ट्रोक खेळला शहजादने. रिव्हर्स पहिलाच बॉल फेस करताना एक देखणा नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. व्यावसायिक क्रिकेटर ज्याप्रमाणे खेळतात आम्ही ग्रामीण क्रिकेटरही कुठेही कमी नाही या स्ट्रोकनी शहजादनी दाखवून दिलं. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हवर बऱ्याच व्यावसायिक क्रिकेटरांची रील्स येते. मी म्हणेन जय गणेश स्पोर्ट्सला याची रील्स बनली पाहिजे खऱ्या अर्थाने शहजादची षटकाराची. हा वाईड प्लस 22. 2 धावा आल्यात. हवा 11 आराटी. सगळे समर्थक खुश. इस्माईल बुले
इस्माईल बुले यांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस का बॉस. नडगाव विपक्ष पाबरा 20 चेंडूंचं मॅच असेल. 4 षटक पण 5-5 बॉलची ओव्हर असेल. समीर बाबा शेहजाद साडी. हा याही वेळेस फटका चांगला. वा भाई वा. फुल पॉवरफुल सक्सेसफुल शेहजाद दावरे. अफलातून फलंदाजी. अली पण खुश आहे. षटकार आलाय. 6 धावा. आयात 11 आराटी साठी. झैर सोगे खुश आहेत. प्रत्येक षटकाला 100चं पारितोषिक सुद्धा लावलंय. षटकार आणि धावसंख्या 34. नडगाव संघाने नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय सांगा. हा स्लोवर वन यारकर पद्धतीचा चांगला खेळून काढला. पाहूया एकच धाव मिळेल. नासर बालदार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. फेकी चांगली आहे. एक सिंगल येईल इथे. या सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 35 धावा. शेवटचा बॉल येणे बाकी आहे. 35 झालेत. इथे जर या शेवटच्या बॉलला मोठा फटका आला 35 धावा झाल्यात. 48 धावांचं लक्ष आहे. इथे जर मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅच वर पकड निर्माण होईल. आयात 11 आराठीची. हा बॉल मॅच बॉल असेल. नासर बालदार खेळतील हा बॉल. नासर वेळ घेत आहे. त्यालाही माहिती आहे काल दिवसभर केलेली मेहनत या दोन्ही फलंदाजांनी आज त्याला खऱ्या अर्थाने कळत चढवायचं आहे. जबरदस्त पायाभरणी केली होती नासर बालदारनी. प्रत्येक वेळेस सचल झाले. गेलाय नासर पहिले षटकार टोकलाय आणि मग शेहजादनी त्याच्यावर चांगली फलंदाजी केली. शेवटचा बॉल इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय. काय चाललंय मैदानात. अपील करतायत. षटक संपलंय. कंपेअर आणि मुख्य पंचांनी ओव्हर कम्प्लीटचा इशारा दिलाय. त्यामुळे स्टंप आउट मिळणार नाही सतीश पाटीलला. डॉट बॉल. हा डॉट बॉल आहे ना पुन्हा एकदा आरावीला या मॅच मध्ये घेऊन आलाय. या डावलवर सिंगल डबल कुठल्याही धावा चालल्या असत्या आयात 11 आराठी साठी. पस्तीस झाले. 13 पाहिजेत. 6 चेंडू 13. गोलंदाजसाठी अल्पेश कातळकर. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. आयात आराठी का साहिल आरावी. मॅचचा निर्णय कुणाच्या बाजूने लागेल. शेहजाद डावरे सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मागच्या मॅच मध्ये कालच्या दिवसात काय मॅच फिनिश केला होता. 1 साइडेड मॅच फिनिश केला होता. 12 चेंडूत 41 पाहिजे असताना या दोघांनी चेस केला होता काल मॅच. 6 बॉल 13. हो हो पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 5 बॉल 13. पहा क्रिकेट आहे. कधी मॅच इकडे कधी मॅच तिकडे. आता शेहजादला वाटलं असेल याही बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट केला असता षटकार आला असता. पण पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉल 13. 5-13चा सामना. अल्पेश कातळकर अनुभवी जिद्दी खेळाडू. हो फंबल खराब क्षेत्ररक्षण. जिथे झेल व्हायला पाहिजे होता तिथे 2 धावा आल्यात. धावा शेहजाद. कारण शेहजाद आहे ना बॅकफुटला काच खेळत होते. दोन्ही बॉल रिव्हर्सला ट्राय केले असते. स्लोवर वन 2 रन 2 धावा आल्या आणि 1 विकेट गेले. न्यू बॅटर इन झाले. आदीप नॉनस्ट्राईकला त्यांना खेळावं लागेल. शेहजादने 2 चेंडू आहे ना कुठल्या माइंडसेटने खेळले. शेहजाद आता स्वतः विचार करतोय. जबरदस्त सुरुवात दिली होती. अपेक्षा होती शेहजाद कालच्या सारखीच मॅच फिनिश करून येईल. पण या दोन्ही वेळेस थोडंसं माइंडसेट वेगळं होतं. डबल माइंडेड झाले होते. नासर बालदार आहेत. 4 चेंडू आता 11 पाहिजेत आयात आराठीसाठी. जबरदस्त खेळ. प्रत्येक षटकाराला झैर सोगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे नासरला. अल्पेश कातळकर रनअप मध्ये बिघाड.
पंच हर्षद मृत घोषित करतात त्या चेंडूला. पुन्हा फेकावा लागेल चेंडू. 35 धावा. सदोतीस धावा झाल्यात. 11 धावा. 4 बॉल 11. कंपल्सरी चेस. 4 चेंडू 11 धावा. नासर बालदार अल्पेश कातळकरच्या चेंडूचा सामना करतील. अहो लेग बिफोर साठी जोरदार अपील. डॉट बॉल. मॅच पुन्हा एकदा साहिल आरावीच्या पारड्यात चाललाय की काय. एकतर्फी मॅच वाटत होता इथे आयात आराटीसाठी. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल डॉट आला आणि तिथून मात्र साहिल आरावीला या मॅच मध्ये शिरण्यासाठी दरवाजा उघडा झाला आणि साहिल आरावी संघ असा आहे ते हार मानणार नाहीयेत. समीर बाबा, अल्पेश कातळकर, सतीश पाटील. पहा बाउंड्री लाईनला गेले समीर बाबा. त्यांना माहितीये तिथे एखादा षटकार झेल टिपला, एखादा षटकार अडवला. 3 बॉल 11. क्लीन बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी अल्पेश कातळकरची. नासर बालदार इथे बाद होत आहेत आणि सगळ्या स्वप्नांवर आयात आराटीच्या फिरतय पाणी. का शहजाद डावरेचा विकेट घालवला हे आजही आताही लक्षात येत नाही. कारण शहजादच्या बॅटवर बॉल येत होते चांगले. 2 बॉल मध्ये 2 धावा आल्याही होत्या. चार चेंडू शिल्लक होते आणि 4 मध्ये 13 शहजाद डावरे स्ट्राईकला होते. का स्ट्राईक चेंज झाली याची अडचण आहे आता आयात 11 आराटी साठी. कारण शहजादनी पहिलाच बॉल फेस करताना रिव्हर्स षटकार ठोकला होता या मॅच मध्ये. 4 चेंडू मध्ये शहजादनी सुद्धा चांगल्या 9 धावा कुठल्या होत्या. रिजवान न्यू बॅटर. 2 चेंडूत आता 11 धावा. अल्पेश कातळकर 2 चेंडू 11. डॉट बॉल. स्लोवर 1. जबरदस्त गोलंदाजी. काय मॅच आला पहा. 48 टार्गेट चेस करताना 2 षटकात 35 आल्या. 11 चेंडूच 35 आल्या आणि पुढच्या 7 चेंडूत 13 झाल्या नाही. हे क्रिकेट आहे. आणखीन एक डॉट बॉल. 6 बॉल 13. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अल्पेश कातळकर ज्यांनी सेव्ह केला मॅच साहिल आरावीसाठी. फक्त 2 धावा दिल्या. 6 बॉल 13चा मॅच वाचवला. अल्पेश कातळकर यायचा मेडल घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अल्पेश. सहा बॉल 13 पाहिजे असताना तुमचं माइंडसेट फक्त षटकारासाठी जातं हीच चूक आहे. कारण 6 बॉल 13 मध्ये तुम्ही 6 बॉलला 2-2 आल्या तरी 12 होत आहेत. 1 बॉल अतिरिक्त गोलंदाज टाकणारच आहे. पण हीच रणनीती हाच माइंडसेट नव्हता. बॅटवर बॉल येत आहेत सगळे षटकार खेळण्याच्या नादात नासर बालदारने विकेट दिला. शहजादलाही धाव बाद केलं.